नागपूर शहरातील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधीबाग मार्केट परिसरात कापडाच्या दुकानात मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवत आत प्रवेश केला असून ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी दुकानाच्या काउंटरमध्ये ठेवलेली सुमारे 1,80,000 रुपयांची रोकड लंपास केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही चोरटे हुडी घालून संपूर्ण शरीर झाकलेले दिसून येतात. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण ठरत आहे. चोरीची घटना काही मिनिटांतच घडली असून चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केल्याचे दिसते. या घटनेत दुकानाच्या आत एक मोबाईल पोलिसांना मिळाला. या मोबाईलची माहिती काढताच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकले. पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 78/2026 कलम 305 331-4 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी अनिल नंदलाल कुकरेजा वय 37 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 309 आर्य समाज रोड जरीपटका यांचं हरिकृष्ण एंटरप्राइजेस प्लॉट नंबर 137 गांजाखेत चौक येथे दुकान आहे. या दुकानाचं जे शटर आहे ते मध्यरात्री कोणीतरी उचकटलं अशी 112ला बीट मार्शलला कॉल होता. त्यावरून API चंद्रकांत मेटे हे तात्काळ नाईट ऑफिसर असल्याने तिथे पोहोचले होते आणि त्यांनी दुकानाचे मालक अनिल कुकरेजा यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलून घेतलं होतं. दुकानाची पाहणी केली असता कुकरेजा यांनी सांगितलं की त्यांच्या दुकानाचे ड्रॉवरमध्ये जे काउंटर आहे त्याच्या ड्रॉवरमध्ये जवळपास 1,80,000 रुपये होते आणि ते 1,80,000 रुपये दिसून येत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार तात्काळ त्यांच्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुकानाची पाहणी करत असताना तिथे एक ॲपल कंपनीचा मोबाईल पडलेला दिसून आला. त्याबाबत फिर्यादी यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की सदरचा मोबाईल हा त्यांचा नाही, तो मोबाईल आरोपीचाच आहे असा दाट संशय आल्याने तांत्रिक तपास करून यामध्ये आतापर्यंत एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली जवळपास 50,000 ते 60,000 रुपयाची रक्कम आम्ही रिकव्हर केलेली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रदीप सोनटक्के हे करीत आहेत. गांधीबाग मार्केट ही नागपूरमधील गजबजलेली व्यापारी लाईन असल्याने या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून व्यापाऱ्यांकडून पोलिसांकडे कडक गस्त आणि सुरक्षेची मागणी केली जात आहे. दुकानदाराने दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलीस स्टेशनमध्ये अद्याप 4 आरोपींना अटक केली आहे. पोलीस या घटनेत पुढील तपास करीत आहेत. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.